मग सगळं मी असं हे सगळं बोलतो तुम्ही लोक आणि पुन्हा म्हणतो व्हिडिओ हीच म्हणती पुन्हा जोकच करत नाहीत. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण खेळणार आहोत गेस द पर्सन चॅलेंज. ह्याच्यामध्ये रंजिता आम्हाला काही क्वेश्चन करणार आहे. त्या क्वेश्चनवरनं आम्ही त्या पर्सनला ओळखणार आहोत. तो चलिए शुरू करते हैं. तर मी एक 5 क्लू आहेत एका पर्सनसाठी. मी प्रत्येक क्लू दिल्यानंतर तुमच्याकडे एक एक ऑप्शन आहे गेस करायचा. चालेल, कंपल्सरी एक गेस करायचा. नक्कीच. तर पहिला पर्सन आहे. पहिल्या पर्सनसाठी पहिला क्लू आहे. मी गेल्या जन्मात राजा होतो. दादू, मी रॉंग गेस. नाही, मी नव्हतो राजा. मागच्या जन्मात राजा आहे, आपल्याला कसं कळणार? Good question. You are a good question. क्लू आहे हा. नाही, माणसं कोण आहेत नेमकी? ऍक्टर्स आहेत का आपली घरातली लोक आहेत? कुणी असू शकतं. मग ऍक्टर, सेलिब्रिटी. या दुनियेमधले कोणी असू शकतो. सोन्या. एवढंच दिसत. हा, मग बरोबर आहे ना. कॉम्पिटिशन कशाला म्हणतात? फोकाट आहे. 5 क्लू आहेत. 5 क्लूला 5 गेस. एका पर्सनसाठी 5 क्लू आहेत. एवढ्या फेमस व्यक्ती तुम्हाला माहित नाही. अरे पण त्याचा मागचा जन्म नाही ना माहिती. ह्या जन्म माहितीच आहे. सांगा, कुणाला तरी गेस करा. मागच्या जन्मात राजा. राजा भिकारी. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. रॉंग गेस. सोन्या येस. माफ कीजिएगा, मुझे बोलना नहीं आता. हा, आठवले. राजा हिंदुस्थानी. जिवंत माणूस आहे आपल्या इथं. जिवंत माणूस आहे. अरे पण तो मागच्या जन्मात राजा. ते आम्हाला कसं माहित असतं? आम्ही काय आकाशिक रेकॉर्ड्स रीड करतो का? ठीक आहे. पुढचा क्लू. यांचे पहिले गेसेस सगळ्यांचे रॉंग आहेत. क्लू बरोबर आहे. तुम्हाला क्लिप तुम्ही बघितली ना लोक. नेक्स्ट आहे, मी जगात कुणाला पण चॅलेंज करू शकतो. समय आहे ना. रॉंग. समय रैना का चॅलेंज करेल कुणाला? सोन्या विचार कर. आय नो इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण कर विचार. बबी. रॉंग. सेलिब्रिटी आहे मी सांगतोय तर बबी म्हणतात. बबी सुपर सेलिब्रिटी. शाहरुख खान. सलमान खान. नाही. नाही, मला एक कळाना नेमकी प्रश्न कुठून आणले ते. कोण बनेगा करोडपती मध्ये पण असं नाही प्रश्न अवघड. कारण इथं करोडपती नाहीये. तर पुढचा क्लू. मी फुल टाइम ऍक्टर आहे आणि मी फुल टाइम पॉलिटिशियन आहे. मी याडा आहे. हे कोण आहे? हा, रॉंग गेस. जवळ होत असतो. रॉंग. विजय सेतुपती. रॉंग. तो ह्यो तुला का? होतीस. नाही ते आहे ते. काठिया मारदू म्हणलाय का तो? डेप्युटी चीफ आंध्राचा. कोण मला? डेप्युटी चीफ मिनिस्टर आंध्राचं त्याचं नाव काय बरं? नाही महाराष्ट्रीयन मराठी आहे हो तू. ओके. मराठी आहे का? बरं, मी पुढचा क्लू देतो. त्यानंतर मला वाटतं तुम्ही गेस करायला पाहिजे. माझा कॉन्फिडन्स माझ्या केसांपेक्षा मोठा आहे. कोण आहे? कॉन्फिडन्सचा ब्रँड आहे. मला नाही गेमच मुळात का नाही. ह्याच्या आधी मी कधी खेळले नाही त्यामुळे लक्षात कॉन्फिडन्सचा नाही. अँबॅसिडर एकच माणूस आहे. कोण? जर मी सातारची आहे तर हां, अभिजित बिचक. करेक्ट. अरे बापरे, म्हणजे आत्ताशी कुठे हे लाईनवर कॉम्पिटिशन आलाय. आज तोच म्हणला होता मी मागच्या जन्मात राजा होतो. तो ऍक्टर पण आहे, पॉलिटिशियन पण हे आम्ही नाही ना रील्स बघितले. तुम्ही सगळे व्हिडिओ बघितलेत, आम्ही नाही पाहिले. सातारचं असून तुम्हाला काय उपयोग जर तुम्ही अभिजित आम्ही बिचकचे सातारचे video- म्हणूनच आम्हाला माहिती आहे. हा. आणि पुढचा 5वा क्लू पण हाच होता. मी साताऱ्याचा स्वाभिमान आहे. हे पहिला विचारायला पाहिजे होता प्रश्न. म्हणजे सगळे उत्तर आले असते बरोबर. बोलू शकते मी राजा. असं जरी म्हटलं असतं मी भावी पंतप्रधान होणार आहे असं काय विचारायला क्लू पाहिजे. होते. मग हे तुम्ही आम्हाला जे तुमच्या माहितीचे ते तुम्ही काढले. मी मनात आणला असतं आय माझी बायको. तुम्ही सांगा हे कसे ह्यांनी क्ल्यू काढले. आय बाण. सगळे पण पहिल्यांदा हे जिंकलेले 4 क्लू नंतर. कोण बनेगा करोडपती मध्ये त्यांनाच प्रश्न विचारायला ठेवले पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, आपण 3 पर्सनॅलिटी गेस करणार आहे. पहिली तुम्ही केली, बाकीच्या 2 मराठी आहेत. आपली ऑडियन्स मराठी आहे तर पर्सनॅलिटी पण. विजय सेतुपती तसले सांगितले.
पुढचा पर्सन हा गेस करा. मूर्ती लहान पण कीर्ती महान. गेस करा कोण आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान. हे तर सगळ्यांनाच लागू होतं. पुढचा क्लू सूरज चव्हाण. सूरज चव्हाण क्लोज पण तो नाहीये. पुढच्या क्लू नंतर लगेच. माझी उंची लहान आहे पण मला बच्चन बर कम्पेअर करतात. ती हे होय ती तसला छोटा हे ह्यो चला होते म्हटलं. नाही ते ह्याच्यात गेलेला ना ते ह्याच्यात बिग बॉस मध्ये गेला छोटा. रॉंग अतिशय रॉंग गेस आहे. त्याला बच्चन कधी म्हणलेत? मी ज्या पर्सनॅलिटी सांगतो त्याला रोज बच्चन म्हणतात. रोज. अभिजित बी चुकले. अभिजित बिचुकले मागाशी होता. तुम्ही पुढच्या क्लू मध्ये या. बच्चन पुढचा क्लू लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे. माझी जेव्हा एंट्री असते तेव्हा बॅकग्राऊंड म्युझिक पण मीच म्हणतो. कोण माणसाची मला माहिती नाही. बॅकग्राऊंड म्युझिक मी असे आता कधीही वाजू शकतो. दादू? मी नाही माझं जे एंट्री सॉन्ग असतं ना ते मीच म्हणत असतो. आवड मला त्याची मी त्यालाच. ऍक्च्युली प्रश्न चुकीचे असते. मी तेच म्हणायचं मला पण. प्रश्न सगळे बरोबर. एवढं तर कळतंय. झोपायला लागली मला त्यामुळे ह्या प्रश्नांमुळे. नाही मी तुम्हाला एक सांगू का, हे प्रश्न आहेत ना ज्याचा उद्या इंटरव्ह्यू असतो का नाही त्याला आधीच विचारले पाहिजेत तर तो इंटरव्ह्यू चांगला देईल. असू दे तुम्हाला पुढचा क्लू देतो. डोक्यापेक्षा केस जड. डोक्यापेक्षा गौरव मोरे. फिल्टर पाड्याचा बच्चन. कसं हे सोपे क्लू होते मित्रांनो. नव्हते मित्रांनो, प्रश्न वेगळा उत्तर वेगळंच आणि निघत शेवटचा होतं. क्लू सगळ्यांसाठी सोपा ठेवला होता. माझी क्रिएटिव्हिटी लय बेकार आहे. त्यात कळायचं असतं. कळलं की ते एकही गेस करू शकत नाही. ठीक आहे पण त्यांनी गेस केलं. ते पण मी त्यांना चिटिंग करून असं केस अरे हलवले मी तेव्हा. ती चला हवाई उद्या बघत नाही ना. पण मला एक कळा ना, तुम्ही एवढे जे कॉकटेल इकडून तिकडून जे सगळं नॉलेज आणलं ह्याचं काहीतरी आम्हाला लक्षात येणार आहे का? असं म्हणजे जेवण गेस करा वगैरे ना. गेस करा ना. गोड खाल्लंय ना त्यामुळे डोकं चालत नाही ना. असं काय गोड खायच्या आधी पण सेमच होतं. शुगर झाली. मित्रांनो इथं नमूद केलं जात आहे. नव्वद. पुढचे अतिशय भारी पर्सनॅलिटी आहे आणि मला अपेक्षा आहे तुमच्याकडून गेस. आणि हे सगळ्यांनी बघितलंय तुम्ही. कोण? फेमस मी लहानपणापासून आहे पण कधी घमेंड नाही केलं. मी पण नाही करत. कोण आहे असं लहानपणापासून फेमस होतं पण कधी गची बाधा होऊन गेली नाही असं कोण आहे? गच्ची बाधा म्हणजे असं मी लय भारी मी असं कधीच केलं नाही. असं सचिन तेंडुलकर. पुढचे 4 क्लू ऐकायचे आहेत का? पुढचा क्लू होता मी उर्दू मध्ये विचार करतो. ठीक आहे. नेक्स्ट मी निसर्गप्रेमी आहे. नेक्स्ट मला नदी पाऊस जमीन आवडते. नेक्स्ट. माझ्या व्हिडिओला लाईक पेक्षा कमेंट जास्त असतात. मी नाही आहे व्हिडिओ आता सध्या. नाही पण तुम्ही लय हे केलं म्हणजे सगळ्यात सोपा 5वा क्लू आहे. माझ्या बायकोला नवस करून पण त्रास सहन करावा लागतोय. नवस पूर्ण करून पण. तर आजसाठी एवढेच पर्सन होते. पण जर तुम्हाला हे चॅलेंज आवडलं असेल तर आम्ही पुढच्या वेळी अजून नेक्स्ट पर्सनॅलिटीसाठी गेस करण्याचे चॅलेंज घेऊन येऊ. पाहत राहा आमच्या व्हिडिओसाठी वाईब्स ऑफ प्रतीक्षा. अरे कहना क्या चाहते हो? वाईब विथ प्रतीक्षा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.